छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो। खरं म्हणजे आजच्या या पुण्यतिथी निमित्त उपस्थित आपल्या देशाचे कर्तव्यनिष्ठ आणि निर्भय कणखर गृहमंत्री अमित भाई या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। आज आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आहेत, आमचे अजितदादा आहेत, उदयनराजे आहेत, शिवेंद्र बाबा आहेत, अंग्रेजी आहेत, भरतशेठ आहेत, आमचे सर्व पाठीमागे मंत्रिमंडळ आहे। मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि तमाम या ठिकाणी शिवभक्त उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। खरं म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे हे 345 वर्ष आहे। शिवाजी रायगड स्मारक मंडळ व जिल्हा प्रशासनानं या सोहळ्याच्यासाठी परिश्रम घेतले, त्याचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आदरणीय अमित भाई या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करतो। याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच रायगडाने आपल्या प्राणप्रिय राजाचा शेवटचा दिवस देखील पाहिलेला आहे। केवळ 50व्या वर्षी महाराज आपल्याला सोडून गेले। जर आपण विचार केला आणखी 20-30 वर्ष महाराज असते तर या देशाची परिस्थिती काय असती, या देशामध्ये इतिहास देखील बदलला गेला असता, पण दुर्दैव आहे। आणि म्हणून थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण आजही गुलामीत खितपत पडलो असतो। आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपलं सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे, हे कुणालाही विसरता येणार नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय सांगावं, ते अतिशय प्रजेचे कनवाळू होते, रयतेचे राजे होते, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये अशा प्रकारचा त्यांचा संदेश होता। आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत होता त्या त्या ठिकाणी मग कधीही कुणा आपता असो दुसरा असो त्याला तात्काळ जागेवर शिक्षा देण्याचं फरमान देखील छत्रपती काढायचे। आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक होते। आपल्या नौदलाच्या ध्वजावर देखील आता शिवरायांचं प्रतीक आहे आणि त्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं मी अभिनंदन करतो, गृहमंत्री अमित भाईंचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे मोदीजी जेव्हा आले होते तेव्हा देखील त्यांनी शिवरायांचं अतिशय अभिमानाने या ठिकाणी उल्लेख केला। आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे 7 समुद्रापलीकडे पोहोचला आहे। आज अगदी आपण पाहतो की रशियामध्ये सुद्धा शिवजयंती होती आहे, काश्मीरमध्ये कुपवाडा या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहिला, देवेंद्रजी मॉरिशसला गेले तिकडे पुतळा उभा राहिला। आज खूप मोठ्या प्रमाणावर आज अफजल खानाचा कोतळा ज्या वाघनकाने काढला तो वाघनकं देखील आपण आणली आहे आणि वाघनकं ब्रिटनहून आणली, त्याचं देखील दर्शन घ्यायला रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। आणि म्हणून या ठिकाणी शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही, त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो। आणि म्हणून शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती नाही तर एक विचारसरणी होती। आणि म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात मनामनात शिवछत्रपती आज घर करून आहेत। आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना चाल करून आलेले मग अफजल खान असेल, औरंगजेब असेल, त्याची थडगी याच महाराष्ट्रामध्ये गाडली गेली, हा देखील इतिहास आहे। आणि म्हणून ही विषवल्ली या महाराष्ट्रामध्ये कुठेही वर येणार नाही, ती ठेचून काढली जाईल, हे देखील आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शाने पुढे काम करतंय। आणि म्हणून मला अभिमान आहे आज गृहमंत्री या ठिकाणी आहेत
आणि गृहमंत्री महोदय देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय त्यांनी जवळून त्याचा अभ्यास केला आहे. आणि म्हणून आज त्यांनी एकदा ठरवलं की हे करायचं. मग मोदीजींच्या नेतृत्वाखाली मग 370 कलम असू द्या ते हटवण्याचं काम देखील त्यांनी केलं. परवा आपण मगाशी उल्लेख केला की संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या बिलाच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं ते देखील अंगावर रोमांच उभे करणारं होतं. आणि म्हणून आज का नया भारत छत्रपति शिवराय का जय जयकार करने वाला है. दुश्मन के मुल्क में घुस के मारेंगे ऐसा कहने वाला है. आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत. आणि त्याचं एकमेव कारण आपले कणखर गृहमंत्री अमित शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की देशामध्ये हिंसा फैलावणारे जे लोक आहेत, नक्षलवादी असतील, अतिरेकी असतील, त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आज आपण काल परवाच पाहिलं. 26/11चा हल्ला करणारा मास्टरमाइंड तो राणा याला देखील जेरबंद करून या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीत आणलं, मुंबईत आणलं जाईल आणि त्याला फासावर चढवलं जाईल. ही देखील कामगिरी आपल्या प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांची आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो कि अमित भाई आपके इरादे तो चट्टा आपके इरादों से चट्टाने भी डगमगा जाती है. दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है. आणि म्हणून आपल्या मोदीजींच्या आणि नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय, देशाचा विकास होतोय आणि या महाराष्ट्राचा देखील विकास होतोय. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये देखील जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जनतेसाठी केलं ते सरकार म्हणून आज आम्ही करतोय. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील 2.5 वर्ष शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. या महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत, हा आपला इतिहास आहे, त्याचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. ते देखील अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे, ही देखील भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून या सर्व किल्ल्यांचं आणि म्हणून अमित भाई मुद्दाम या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आपलं इतिहास आहे, गडकोट किल्ले हे इतिहास आहे. एवढ्यावर गडकोट किल्ले कसे बांधले, तोफा कशा आल्या, पाणी कसं आलं, काय आर्किटेक्चर, काय इंजिनिअरिंग, काय दूरदृष्टी शिवाजी महाराजांची. आणि म्हणून याचं संवर्धन जतन झालं पाहिजे, यासाठी सरकार पुढाकार घेते. अमित भाईंना आमची विनंती आहे की याच्यामध्ये जे काही ASI ने देखील जो पुढाकार घेतला पाहिजे, जो लवकर जेवढ्या युद्ध पातळीवर काम करता येईल तेवढं आम्हाला योगदान सहकार्य केलं पाहिजे, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने अमित भाईंचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.